नितेश राणे तुम्ही तोंड आवरा, स्वतःला सावरा, तुम्ही मराठ्याचेच आहेत का नाही असा सातत्यानं मराठ्यांना प्रश्न पडतोय. ही थोडी तर जाण ठेवा जातीची. आणि पुन्हा गोरगरीब मराठ्यांना बदनाम करायचं बंद करा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही राजकारण काय करायचं ते करा, तुम्हाला ते लकलाप, परंतु मराठ्यांच्या आंदोलनाला बदनाम करू नका एवढी आमची तुम्हाला विनंती आहे. अन्यथा या मराठा समाजाचा उद्रेक तुम्हाला परवडणार नाही. मागच्या वेळेस तुम्ही बघितलंय की तुम्ही वच 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 करून या आंदोलनामध्ये तोंड घातलं होतं, त्यानं काहीही फरक पडला नाही. उलट तुम्ही ज्यांचे तळवेट चाटताय त्यांनीच तुम्हाला झिडकारलं आणि स्वीकारलं नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जेवढं पद दिलंय त्या पद्धतीनं बोला, जेवढी पगार आहे तेवढंच तुम्ही बोला, जेवढं तुम्हाला दिलंय त्या पद्धतीनं तुम्ही चाकरी करा, आमची काही हरकत नाही. परंतु गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलनाला तुम्ही बदनाम करू नका. गोरगरीब मराठ्यांनी, कष्टकरी मराठ्यांनी, शेतकरी मराठ्यांनी स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून मुंबईला आलेत, स्वतःच्या घरच्या भाकरी घेऊन मुंबईला आलेत, स्वतःच्या घरचं राशन घेऊन मुंबईला आलेत. आणि तुम्ही म्हणताय त्यांना कोण पेट्रोल भरतंय. आत्ता पुन्हा एकदा मी सांगतो, तुम्ही तुमची गाडी कुठल्याही पंपावर उभा करा, 1 महिना मराठा समाज तुमच्या गाडीमध्ये स्वतःच्या कष्टाच्या पैशानं पेट्रोल भरून देणार तुम्हाला. परंतु तुम्ही त्या मराठ्यांच्या आंदोलनाला बदनाम करू नका अशी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे.